सगळ्यांनी हा आवाज अनुभवलाय स्वामींचा आणि साक्षात स्वामी आमच्या बरोबर तारक मंत्र बोलायचे तेव्हा स्वामींच्या चरणी यायला योग यावा लागतो। अवलोपावली स्वामींना साधारणतः जरी आवाज दिला ना तरी अगदी धावून येतात। माझं जेव्हा ऑपरेशन झालं तेव्हा स्वामी मला दवाखान्यात भेटायला आले होते। माझ्या सहज मनात येऊन गेलं की स्वामींचा त्यांच्याबरोबर मला अभिषेक मिळावा आणि लिटरली 2 मिनिटातच मी जाऊन बसले आणि त्या बाजूला येऊन बसल्या। संसारात राहून मला करायचं आहे परमार्थ, सुयशचं नाव घेते श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ परिवारातर्फे 13व्या वर्षी स्वामी समाधी लीलादिन सोहळा काळाचौकी अभ्युदयनगर येथे साजरा करण्यात आला। स्वामी लीलादिन हम गया नहीं जिंदा है असे सांगणाऱ्या स्वामींनी समाधी घेणे ही एक त्यांची लीलाच आहे। ते आजही स्वामी भक्तांच्या पाठीशी उभे राहून त्यांचा सांभाळ करतात। याची प्रचिती भक्तांना आजही पदोपदी येत आहे। श्री स्वामी समर्थ परिवारातर्फे स्वामी लीलादिन हा महारुद्र अभिषेक, कन्यापूजन, हळदी कुंकू, स्वामींना महानैवेद्य, आरती झाल्यावर पहलगाम काश्मीर येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। सर्व महिला रिंगण करून स्वामीनामात दंग झाल्या, जणू काही संपूर्ण परिवार स्वामीमय झाला होता। नंतर स्वामी भक्तांनी आवर्जून चविष्ट अशा महाप्रसादाचा कौटुंबिक आनंदात लाभ घेतला। सर्वं सकलं परस्परं
स्वद्रविदं परो द्रव्याद्रव्ये जगति गतिर्व्यस्य विषये नमस्ते वेदस्मिन् परमधनतैर्विस्मृतिव स्तवञ्जते मितवां नखलनदृष्टां वरदा ऐश्वर्ययज्ञाय विपरिविरिञ्चौरविरः परिच्छेदय्याता वन्दनमनस्कन्दौषा श्रद्धा भरगरगणभ्यां गिरिशयत स्वयं तस्तेकाभ्यां तवतमनवृत्तिर्नफलते यत्नादावाद्य त्रिभुवनमवैरवृतिकरं दशास्यो यद्बाहुर्नृतनरेन्दुकुलवशान् शिरःपद्मश्रेणी रचितकर्णाम्बोधवलेः सदाया स्वद्भक्ते त्रिपुरहर विस्फोर्जितमिदं पुरुषत्वत्सैवा समधिगतसारं त्रिवनं बलात् कैलासे पित्वदति वसतौ विक्रमयतः प्रतिष्ठा वैयासे ब्रह्मोत्सवो वैयतिकः अत्रभ्यं चित्रान्नो वर्धपरमोक्षे वसति सश्चक्रेवाणपरिजनविधेयत्रिभुवनः तच्चित्रं तस्मिन् वर्गसतरेणश्चरणयो तस्या पुण्यर्थे भवति शिरसस्मय्यवतिः आम्ही महिलांनी स्थापन केलेलं श्री स्वामी समर्थ जयशंकर हा आमचा परिवार आहे। महिलांनी आम्ही चालू केलं, घरामध्येच आमची उपासना चालायची। मग 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं आणि लोकांना अनुभव यायला लागले। मी एक छोटासा अनुभव इथे शेअर करते तुम्हाला की आम्हाला उपासना कशी करायची, काय करायची हे काहीच माहिती नव्हतं। तर आम्ही तारक मंत्र करायचो, वेड्यासारखा तारक मंत्र करायचो। 21 वेळा तारक मंत्र आम्ही करायचो आणि तारक मंत्र आमचा चालू झाला की 3ऱ्या की 4थ्या चरणालाच कोणाला किचनमधून आवाज यायचा, कोणाला बाल्कनीतून आवाज यायचा, कोणाला दरवाजातून आवाज यायचा। एक घोगरा म्हातारा माणूस त्याच्या घोगऱ्या आवाजामध्ये आमच्यासोबत तारक मंत्र म्हणायचं। आम्हाला एवढं आश्चर्य वाटायचं की एकूण एक महिला, एकही पुरुष नाही, मग म्हाताऱ्या आवाजात कोण बरं तारक मंत्र बोलायचं। आणि मग आम्हाला ती ओढ लागायची। दर सोमवारी आणि दर गुरुवारी आम्ही तारक मंत्र चालू केलं की आत्ता आवाज येईल, मग आवाज येईल। आणि मला असं नाही, सगळ्या महिलांना म्हणजे सगळ्यांनी हा आवाज अनुभवलाय स्वामींचा। आणि साक्षात स्वामी आमच्याबरोबर तारक मंत्र बोलायचे तेव्हा, आणि ते मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत की साक्षात भगवंत म्हणजे जो ब्रह्मांड, अनंत ब्रह्मांडांचा जो नायक आहे, तो ब्रह्मांड नायक आमच्या साध्या महिलांबरोबर, म्हणजे साध्या अगदी सगळ्या हाऊसवाईफ आहेत त्या सगळ्यांबरोबर स्वतः महाराज आमच्याबरोबर तारक मंत्र म्हणायचे। असं म्हणजे असे एक अनुभव येत गेले, महिला जास्त वाढत गेल्या। मग आम्हाला वरचा टेरेसही पुरे नाहीसा झाला। नंतर मग आम्ही सावतामाळी हॉलमध्ये करायला लागलो, तो हॉलसुद्धा पुरा नाही पडला। मग आता इथे आम्ही हे 3रं वर्ष आहे आम्ही या हॉलमध्ये पुण्यतिथी साजरा करतो आहे आणि खूप छान अनुभव आहेत सगळ्यांना। काही नाही, आम्ही फक्त महाराजांनी जे मला सांगितलं की सगळ्यांवर प्रेम कर आणि सगळ्यांना प्रेम करायला शिकव, बस मी हेच जे महाराजांचं कार्य आहे हेच पुढे महाराजच आमच्याकडून करून घेत आहे। कारण मी बोलल्यावर अहंकार येतोय, तर फक्त इथे जे काय आहे ते फक्त स्वामी आणि शंकर महाराज आणि मीरा माता जी अमरकंटकला कपिलधारेला आहे, आजही आहेत माई, 250 ते 300 वर्षाच्या आहेत मा। आणि स्वामींना तर कधी पाहिलं नाही आहे, महाराजांनाही नाही पाहिलं आहे, पण आज तिच्या रूपामध्ये ते दोघंही तिथे बसले आहेत। म्हणजे माझ्यासाठी तर ते दैवत बसले आहेत तिथे। आणि माईकडून जे काय आम्हाला मिळतंय आजही, माईने भरपूर काही दिलं आहे आणि ती देतेच आहे। त्यामुळे खूप काही घडवलं आहे स्वामींनी, महाराजांनी आणि माईने। बस एवढंच तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही अगदी झोकून द्या आणि स्वार्थासाठी काही करू नका। की काही लोक काय करतात, तर मी एवढं महाराजांसाठी केलं, मी एवढ्या देणग्या दिल्या किंवा मी एवढं सेवा केली, मग मला काहीच कसं माझं काम होत नाही, मग तर काम तुमचं होणारच नाही। तुम्हाला जे काय करायचं ना तर स्वार्थामध्ये आणू नका। कारण बघा कसं आहे, ही पानं, फुलं, समुद्र, नद्या, नाल्या हे सगळं त्यानेच निर्माण केलेलं आहे। ही मिठाई, हे उंची वस्त्र, ही नोकर, चांगल्या नोकऱ्या, चांगला व्यवसाय हा महाराजांनीच तुम्हाला दिलेला आहे। मग आपण काय देतो आपल्या महाराजांना? आपण फक्त आपला अहंकार द्यावा, हा जो आपण जोपासलाय आपल्या शरीरामध्ये, आणि भक्ती आणि प्रेम करावं महाराजांवर।
बस मी एवढंच सांगेन, तुम्ही अहंकार, तुमचा जेवढा काही अहंकार आहे तो अहंकार महाराजांच्या चरणी व्हा, स्वतःचं प्रेम व्हा, भक्ती व्हा. बाकी तुम्ही मेवा, मिठाई, फळं, फुलं हे सगळं महाराजांनीच निर्माण केलं आहे. महाराजांचंच महाराजांना नका देऊ, तुमचं स्वतःचं असं काहीतरी द्या. तुमच्या आयुष्यातला वेळ द्या महाराजांना, 24 तासातले थोडंसं द्या की ते, आणि ते आपल्याच चांगल्यासाठी आहे. आज अक्कलकोट स्वामी महाराज पुण्यतिथी या निमित्त श्री स्वामी समर्थ श्री शंकर महाराज भक्त परिवार मुक्काम मजगाव यांच्यातर्फे महारुद्र अभिषेक झाला. समर्थांच्या पादुकांवर महारुद्र केल्यानंतर महापातकांचा नाश होतो, म्हणजे गो हत्येसारखं पातकांचा नाश होतो, म्हणून आज महारुद्र केला. पण तो महारुद्र करताना विश्वशांतीसाठी केला. सबंध विश्वात शांतता निर्माण झाली पाहिजे. आपल्या सकल संतांची शिकवण सगळी एकच आहे की सगळ्यांचं कल्याणच करा तुम्ही. आणि आता एक 5-6 दिवसापूर्वी संकट आलेलं सर्वांनाच माहिती आहे. त्या संकटाचा सुद्धा या आजच्या महारुद्राच्या अभिषेकामध्ये उल्लेख केलेला आहे. हे सगळं शांत होऊन हिंदू राष्ट्र जायला पाहिजे आणि सबंध सर्वांनाच सुख शांती समाधान मिळण्यासाठी आज हा महारुद्र अभिषेक झाला, पूर्णत्वाला गेला. त्या अभिषेकामध्ये गुरुजी तर होतेच, 33 गुरुजी, पण बाकी सगळ्या स्वामी भक्तांनी अभिषेक केला पादुकांवरती, त्यांनी सुद्धा सहभाग घेतला. 2009 पासून मी स्वामींच्या सानिध्यात आहे, ह्या गुरुमाऊलीच्या माधुरी खोपताई, पण मी त्यांना स्वामीच म्हणते आणि मला फार अनुभव त्यांचा आहे. माझ्या पडत्या काळात पण स्वामींनी मला खूप म्हणजे खूप मदत केली. मला त्यांनी उभं केलं, माझे मिस्टर नसताना मला कसं जागेवर त्यांनी उभं केलं हे स्वामी आणि मीच जाणते. एवढी मी स्वामीमय झाली होती ना, आणि ह्या ताईंमुळे, ही गुरु माऊली आहे माझी, आज तिच्यामुळे मी स्वामींचं हे शिकले. सगळं स्वामींचे मला आणि खूप अनुभव आहेत. एक असा अनुभव काय सांगणार तुमचा, खूप अनुभव आहे. जे मनात मी बोलते ते स्वामी माझी इच्छा पूर्ण करतातच, आणि स्वामी माझ्या सोबतच आहे असं मला नेहमी वाटते, आणि आहेतच. स्वामी माझ्या सोबत आहे, माझी आई, माझे वडील, सर्व काही माझी स्वामी माऊली. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आजचा जो आपला हा कार्यक्रम आहे, हा आमच्या माधुरीताई आणि स्वामी परिवार यांच्या सर्वांच्या संमताने आणि सर्वांच्या सहकार्याने, आणि आज आपली इथले जे ताईंच्या आमच्या जे आणि महाराजांचे जे सगळं भक्तगण आहेत त्यांच्या सहकार्याने हा होत आहे. आणि या इथे येणाऱ्या प्रत्येकाला ही वेगवेगळी अनुभूती आहे, त्यांनी ती कशी आत्मसात करावी आणि कसे स्वामींच्या समोर नतमस्तक व्हावं हे त्या प्रत्येकावर अवलंबून. आज आपण जो कार्यक्रम इथे पाहत आहात हा श्री स्वामी समर्थ जयशंकर हा माझगावमधला उपासनाकऱ्यांचा ग्रुप आहे. तर इथे 13 वर्षापूर्वी ही उपासना सुरू झाली होती, आणि 13 वर्षापासून आता हे आमचं 13वं वर्ष आहे. 12 वर्ष चाललं आहे कंटिन्यू, आणि हे 13वं वर्ष स्वामींचा पुण्यतिथी सोहळा आम्ही साजरा करतो. इथे अनेक प्रकारचे विधी किंवा उपक्रम केले जातात. मग ते हवन सेवा आहे, परत नर्मदा जयंती साजरी केली जाते, शंकर महाराजांचा पुण्यतिथी दिन असतो, प्रकट दिन असतो, स्वामींचा प्रकट दिन पुण्यतिथी दिन साजरा केला जातो. असे खूप उपक्रम इथे होतात. आणि हा सगळा सोहळा पुण्यतिथीचा, स्वामींच्या पुण्यतिथीचा सोहळा म्हणजे हा आमच्यासाठी सगळ्यांच्या घरातला कार्यक्रम आहे. म्हणजे घरातलं लग्न जसं असतं, स्वतःच्या लेकरांचं लग्न, तसं आम्ही स्वामींच्या पुण्यतिथीचा सोहळा साजरा करतो. कारण स्वामी आम्हाला त्यांच्या लेकरांसारखं सांभाळतात. आणि सगळ्यांना खूप सुंदर आणि खूप छान अनुभव आलेत ह्या सगळ्या 13 वर्षाच्या सेवेमध्ये, आणि ही सेवा अशीच अविरत चालू राहणार आहे. आणि तुम्हाला पण सर्वांना मी विनंती करेन की कधीतरी तुम्ही हा आमचा कार्यक्रम नक्की अटेंड करा. कारण ह्या कार्यक्रमात आल्याच्यानंतर इथे स्वामींचा प्रसाद म्हणून ज्या काही वस्तू दिल्या जातात ते आणखीन कुठल्या मठात दिलं जात असेल असं मला वाटत नाही. कारण कधीतरी स्वामींच्या पादुका, प्रसादरूपी पादुका दिल्या जातात, कधी श्रीयंत्र असतात, कधी स्वामी यंत्र असतात. यावर्षी वास्तुयंत्र दिलं जातं. हे सगळं स्वामींचा प्रसाद असतो आणि त्याचा 1 रुपयाही शुल्क आकारला जात नाही. तेव्हा ह्या समय सगळ्या स्वामींचा आशीर्वाद आहे तो घेण्यासाठी तुम्ही सर्वांनी नक्की हा कार्यक्रम कधीतरी अटेंड करा. श्री स्वामी समर्थ. आज स्वामींची पुण्यतिथी आहे. दरवर्षीप्रमाणे आज स्वामींच्या पुण्यतिथीला 13 वर्ष पूर्ण झाली आहेत, आणि आज नेहमीप्रमाणे आम्ही इथे पुण्यतिथी साजरी करतोय. हां, तर ह्या वर्षी महारुद्र आणि सगळीकडे त्याचा लाभ घेत आहे. आणि सुरुवात ही घरी झालेली. पहिले आम्ही घरी धरेश्वर करायचो, पण आज स्वामींच्या कृपेने आज एवढं मोठं स्वरूप आलं, सगळी लोक येऊन आनंद घेत आहेत, आशीर्वाद घेत आहेत. आणि खूप मोठ्या प्रमाणात विनंती आहे या पुढे तुम्ही पण या कार्यक्रमाला भेट द्या आणि शुभाशीर्वाद.
आज स्वामींचा जो पुण्यतिथीचा सोहळा आहे त्या निमित्ताने आम्ही सगळेजण इथे जमलेलो आहोत आणि खूपच आज छान वाटत आहे. काय बोलू काय कळत नाही आहे, पण एवढंच की इतकं शांत समाधानी आणि जे मंत्र उच्चार जिथे चालू आहे त्याच्याने खूप शांत वाटतं आहे आणि खूप पॉझिटिव्हिटी फील होते. रोजच्या ह्याच्यापेक्षा खूप छान वाटतं आहे. दुसराचा अनुभव जस्ट आला की एक भक्त आहेत बीना काकी म्हणून, माझ्या सहज मनात येऊन गेलं की स्वामींचा त्यांच्याबरोबर मला अभिषेक मिळावा आणि लिटरली 2 मिनटातच मी जाऊन बसले आणि त्या बाजूला येऊन बसल्या आणि ती इच्छा स्वामींनी पूर्ण करून घेतली. पुण्यतिथीला 13 वर्ष झालेली आहेत आणि स्वामींनी महाराजांनी आम्हाला भरभरून आशीर्वाद दिले आहेत. आमच्या गुरुमाऊली माधुरीताई खोत या आम्हाला आमच्या स्वामीप्रमाणे आहेत. त्या आम्हाला वेळोवेळी आम्हाला प्रसंगातून बाहेर काढतात आणि जर कठीण प्रसंग आला तरी त्या पटकन आमच्या पाठीशी उभ्या राहतात. दर सोमवारी आमची उपासना असते. सायंकाळी 5 वाजता 1 तासाची उपासना असते. त्या उपासनेत भरपूर प्रचिती येते. काही लोक नवस सांगतात, ते नवसही त्यांचे पुरे होतात. इथे आल्यानंतर असं कळलं की कशी आपण पद्धतशीर सेवा करू शकतो आणि आमच्या माधुरीताईंनी ते आमच्याकडनं करून घेतलं आणि खरंच त्यांची ऋणी आहे. स्वामी समर्थांची, शंकर महाराजांची अगदी वेगळ्या प्रकारे त्यांनी ओळख करून दिली आणि त्यामुळे इथे सेवा करायला खूप बरं वाटतं, समाधान मिळतं आणि ध्यान त्यांनी करायला शिकवलं. ते आम्ही शिकलो आहेत सगळे. यांच्या ग्रुपमध्ये 13 वर्ष झाली ही सेवा करताय आणि आम्ही जस्ट जॉईन झालो. सो थँक्यू सो मच ह्यांच्यासाठी की त्यांनी समर्थांची नव्या पद्धतीने ओळख करून दिली. मी गेले जास्त वर्ष ह्या ग्रुपला जॉईन नाही आमच्या स्वामी परिवारात, 2 वर्षापासून आहे. पण खूप काही अनुभव आणि आमच्या काकी मी म्हणते त्यांना, आमच्या ज्या गुरुमाऊली आहेत, पण त्या आमच्याकडनं खूप उत्तम पद्धतीने उपासना वगैरे करून घेतात आणि त्यामुळे नामस्मरणाची जोड तर होतीच, आवडही होतीच, पण काकींच्या मार्गदर्शनामुळे ती आणि वाढली आणि एवढा म्हणजे पावलोपावली स्वामींना साधारणतः जरी आवाज दिला ना तरी अगदी धावून येतात आणि म्हणजे एवढं त्या उपासनेमध्ये आणि नामस्मरणामध्ये आम्हाला गुंग करून घेतलं ना आमच्या काकींनी मार्गदर्शनाखाली. त्यामुळे आम्हाला इथे आल्यावर खूप आनंद मिळतो. आम्ही वाट बघत असतो आज हप्त्यातला सोमवार कधी येणार, हप्त्यातला शुक्रवार कधी येणार. त्या दिवशी आमचे हवन सेवा होते. स्वामी आदेशानुसार ताईंच्या मार्गदर्शन, आमच्या काकींच्या मार्गदर्शनाखाली ते करून घेतात आणि सोमवारची आमची उपासना असते आणि दर दुर्गाष्टमीला पण महिन्याची आमची उपासना असते आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे म्हणजे एक चांगलं वळण लागलेलं आहे आयुष्यालाही आणि खूप बदल पण झालेले आहेत आयुष्यात. सद्गुरु श्री अक्कलकोट स्वामी महाराज की, श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु शंकर महाराज की. सद्गुरु स्वामी समर्पदाभ्यां नमः. सुप्रतिष्ठितमस्तु. सर्वभूषादिके सोमे लोकजानि माने मयोपागति वाससे प्रतिष्ठितरामकृपादे चरणारविन्दाभ्यां नमः. श्रीखण्डं चन्दनं दिव्यं नाडं नमः देवनं श्रेष्ठं चन्दनं प्रतिगृह्यताम्. सद्गुरुपादवल्लभाभ्यां नमः. विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि. सौभाग्यद्रव्ये समर्पयामि. श्री गुरुपादाभ्यां नमः. श्री गुरुपादाभ्यां नमः. पुष्पं समर्पयामि. यथावकाशे पुष्पमालां समर्पयामि. आवाहनं न जानामि न जानामि तवानिकं मूढाङ्गशमनांशमन्त्रमन्त्रेण शरशुभजपुजनमायं परिपन्नदशमी अपराधसहस्राणि प्रियं देहनशमयादां शोधित्वान्मस्व परमेश्वरं अन्यथा शरणनासि त्वमेव शरणं मम. तस्मात् कारणभावेन रक्ष रक्ष परमेश्वर गतं भावं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च आगता सुखसम्पत्ति पुण्याक्षरजनादौ रूपं देहि जयं देहि यशो देहि विजयो देहि पुत्रान् देहि धनं देहि सर्वान् कामोक्ष देहि यदक्षरं पदप्रथमात्रं च तत्सर्वशब्दान्तरे प्रसिद्ध परमेश्वर विसर्गविधमात्रणे पदपादाक्षरजन्योनाथ त्यातिरिक्तानि क्षमस्व परमेश्वर क्षमस्व परमेश्वर क्षमस्व सद्गुरु. श्री सद्गुरुपादाभ्यां नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारं समर्पयामि. अनेन षोडशोपचारे पूजनेन षोडशोपचारे पूजनपूर्वक महारुद्राभिषेकाख्यस्य कर्मतेन श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज प्रणमस्तु. अद्य प्रभोचारवर्तमाने विशिष्टायां वर्तमानायां शुभपुण्यतिथौ
आत्मनः सर्वशास्त्रपूर्णकफलप्राप्त्यर्थं श्री परमेश्वर प्रीत्यर्थं भाजीत भाजी मेथीची, प्रियांका माझ्या प्रीतीची. चांदीच्या ताटात साखर प्रशांतरावांचं नाव घेते स्वामी समर्थांच्या दिवशी. एका वर्षात महिने असतात 12, स्वामींच्या नावातच आनंद सारा. वटवृक्षाच्या झाडाखाली आहे श्री स्वामी समर्थांची सावली, प्रशांतरावांना जन्म देणारी धन्य ती माऊली. भाजीत भाजी मेथीची, श्रद्धा माझ्या प्रीतीची. नमस्कार. यूट्यूबवाले दादा आले नसता ध्यानी मनी, तुषारावांचं नाव घेते स्वामी पुण्यतिथी दिनी. चांदीच्या ताटात अगरबत्तीचा पुडा, प्रतिकरावांचं नाव घेते भरला हिरवा चुडा. अक्कलकोटचे स्वामी, शिर्डीचे साई, अभिषेकरावांचं नाव घेते अर्णवची आई. राम बसले राज्यावर, सीता बसले अंकावर, वसंतरावांचं नाव घेते तेज माझ्या कुंकावर. चांदीच्या ताटात खडी साखरेचे खडे, लीलाधररावांचं नाव घेते स्वामी आणि शंकर महाराजांच्या पुढे. रुसलेल्या राधेला श्रीकृष्ण म्हणतो हास, नितीनरावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास. स्वामींच्या मंदिरात सोन्याचा कळस, अनिलरावांचं नाव घेते मला नाही आलंच. हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी, सुशीलरावांचं नाव घेते स्वामी पुण्यतिथी दिवशी. संसारात राहून मला करायचं आहे परमार्थ, सुयशचं नाव घेते श्री स्वामी समर्थ. मनाच्या गाभाऱ्यात स्वामी समर्थांची मूर्ती, दत्तात्रयरावांचं नाव घेते त्यांची कीर्ती अशीच वाढत राहू. गुलाबाचे फुल दिसायला ताजे, हरीशरावांचे नाव घेते सौभाग्य माझे. एका वर्षात महिने असतात 12, स्वामी समर्थांमुळे वाढलाय आनंद सारा. इंग्रजीत म्हणतात चंद्राला मून, दिलीपरावांचं नाव घेते पारंग्याची सून. निळ्या आकाशात चमकतात काजवा, अविनाश रावांचं नाव घेते संसारात टाकते पाय उजवा. Hare Hare
अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष माने गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय वंदे मातरम। स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। असा हा श्री स्वामी समर्थ लीला दिन स्वामी भक्त परिवारातील सर्वांनी मिळून एक भव्य दिव्य असा सोहळा साजरी केला।
सायंकाळी स्वामी परिवारातर्फे श्री समर्थांच्या पालखीचे आणि सुंदर भजनाचे आयोजन करण्यात आले होते। हा आनंद भक्तांना गगनात मावेनासा झाला होता। सर्व स्वामी परिवारातील पुरुष महिला सेवेकऱ्यांनी मिळून सोहळ्याचे उत्तम शिस्तबद्ध असे नियोजन केले होते। आनंदात आणि उत्साहात खेळीमेळीने हा सोहळा साजरा केला। श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।